शेवट हा ळे या अक्षराने होतोय, हे या कवितेचं वैशिष्ट्य आहे. आणि कृष्णाच्या लहानपणची गोष्ट आहे. ती गोष्ट जर तो प्रसंग तसाच्या तसा तुमच्या समोर, जसा हे गीत करताना माझ्या डोळ्यासमोर उभा राहिला तसाच तो तुमच्याही डोळ्यासमोर उभा राहो तो प्रसंग, अशी इच्छा व्यक्त करतो. तर कविता अशी आहे. कवितेचं नाव आहे अर्जुनोद्धार. अर्जुन म्हणजे अर्जुनोद्धार नंतर झाला कुरुक्षेत्रावर. कृष्णाने गीता सांगून अर्जुनाचा उद्धार केला, पण त्याच्या आधी 2 अर्जुन वृक्षांचा उद्धार गोकुळामध्ये बाळकृष्णाच्या हातून झाला होता. त्या अर्जुन उद्धाराची ही कथा आहे. शक्ती आणि बुद्धी तीक्ष्ण, खोड्या करी बाळकृष्ण, कैसा करू शांत प्रश्न, यशोमतीला छळे. खेळात सदैव दंग, बालगोप घेत संग, गोकुळात शांती भंग, सोडताच मोकळे. शिरतो हळू घरात, पाणवठ्या गोपी जात, दही लोणी दुग्ध खात, पकडू जाता पळे. हो तसे असह्य त्रास, शिक्षा करण्यास खास, ओटीवरी उखळास, बांधला हरी बळे. मिटली मातेची भ्रांत, जाई आत ती निवांत, कृष्ण मात्र हो अशांत, बाल मुठी आवळे. ओढतची दोर येत, ओटीतून अंगणात, संगे उखळास घेत, रूपतेची सावळ. खुले तेथ अंतरिक्ष, त्याच खाली 2 वृक्ष, हरीचे वेधीत लक्ष, उंच उभे वेगळे. जाता हरी त्यामधून, येई उखळ मागून, बसे त्यात अडकून, जावयास ना मिळे. बाळकृष्ण देई जोर, जगदीशा शक्ती थोर, पातला प्रसंग घोर, वृक्षद्वय कोसळे. ऐकताच मातारव, हृदयीचा जाई ठाव, घेई अंगणात धाव, तीस काय आढळे. कोसळल्या वृक्षांतून, येती दिव्य व्यक्ती 2, कालांबर आनंदून, अश्रुधार ओघळे. असती कुबेर सूत, स्वर्ग लोकीचे शापित, वृक्ष होऊनी राहात, भोगती कटू फळे. मिळत तया उशाप, नष्ट होई पूर्ण पाप, कृष्ण दर्शने अमाप, मीपणा जसा गळे. यशोमती मंत्रमुग्ध, शासता हरीस दग्ध, वदे कळे असंदिग्ध, बाळ हेची आगळे, बाळ हेची आगळे. अप्रतिम अप्रतिम. ही